कर्क राशीचा पती आणि तूळ राशीची पत्नी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र यांचे सख्य असते. परम मैत्री नसली तरी समभाव असतो. तूळ राशीची पत्नी म्हणजे सर्वतोपरी संतुलित व्यक्तिमत्व, गृहकृत्य दक्ष, व्यवहार कुशल, सौंदर्यासक्त. तूळ राशीची पत्नी म्हणजे संसारात झालेला चांदण्यांचा वर्षाव, ग्रीष्मातली शीतल झुळूकच जणू. तूळ राशीची पत्नी एकीकडे रसिक, उदारमतवादी, कुणावरही अन्याय होऊ न देणारी, तर दुसरीकडे तेवढीच दीर्घोद्योगी, सहनशील, अतिशय हिशेबी, मोजून मापून वागणारी, प्रत्येक व्यक्तीला चांगले जोखणारी व 4 हात अंतर राखून असणारी असते. ती कर्क राशीच्या पतीप्रमाणे मनाचा कौल मानत नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी खात्री करून कागदावर आकडेमोड पाहून खऱ्या खोट्याची शहानिशा केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नाही. तिच्या या अतिहिशेबी काटेकोर वागण्याचा कर्क राशीच्या पतीला राग येतो. एवढा कशाला विचार करत बसायला पाहिजे, चटकन निर्णय घेऊन मोकळे व्हावे झाले. मग काय झाले होते, पुढे काय होईल, आता कसे वागावे, एवढा कशाला विचार. ज्या व्यक्ती आवडतात त्यांना भेटायला जाण्याचा एवढा उशीर कशाला. हे जोडपे कुठेतरी बाहेर जाणार असेल तर कर्क राशीचा पती तू ताबडतोब ये असा निरोप मिळाला असेल तर हातातले काम टाकून धावत जाईल. पण तूळ राशीची पत्नी मात्र पूर्ण विचार करून नेमकी काय भानगड आहे, खरोखर धावत जाण्याइतकी गरज आहे का, दुसरी कोणी पर्यायी व्यक्ती पाठवता येईल का, एवढा विचार करून मग घरातली आवराआवराव करून लाईट बंद करून घराला कुलूप लावून बाहेर पडेल. विचारांमध्ये अशी तफावत आढळते. बऱ्याचदा कर्क राशीचा पती त्याच्या मनाला योग्य वाटेल तो निर्णय घेऊन मोकळा होतो, मनाप्रमाणे वागतो. पण तूळ राशीची पत्नी सारासार विचार करून दूरदृष्टीने निर्णय घेते. आता असे वागलो तर पुढे काय परिणाम होईल याचा विचार तिच्या मनात कायम येतो. कर्क राशीसारखे भावनेने ओथंबलेले प्रेम तूळ राशीची पत्नी करू शकत नाही. ती प्रत्येक वेळी एक अंतर राखून वागते. कर्क राशीच्या पतीच्या भावना तिला समजत नाहीत किंवा ती निष्ठुर निर्दयी आहे असे नाही, पण त्याच्या प्रेमाला ती तेवढा उत्कट प्रतिसाद देऊ शकत नाही. तो ज्या उत्साहाने जवळ आलेला असतो त्या उत्साहाने ती कधीच पुढाकार घेत नाही. सगळं जपून सांभाळून बेताबेतानं वागणं असतं तिचं. माझ्याकडून तुला मिळेल पण इतकेच आणि एवढाच वेळ, अशा बंधनकारक अटीतून मोजमापाच्या तराजूत तोलल्याप्रमाणे ती प्रेमाचा प्रतिसाद देते. कर्क राशीचा पती स्वतःबरोबर इतर कुटुंबियांची काळजी घेण्यात, विचारपूस करण्यात गर्क असतो. पण तूळ राशीची पत्नी सर्वप्रथम स्वतःचा, मग प्रपंचाचा, शेवटी इतरांचा विचार करते. बाकी दोघांच्या आवडीनिवडी, रसिकता, जीवनाकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने बघणे या गोष्टी एकसमान असतात. हे जोडपे मुलांचा सांभाळही उत्तमरित्या करते. मुलांमध्ये आदर्श तत्वाचे सर्व गुणधर्म यावेत म्हणून दोघंही प्रयत्नशील असतात. मुलांसाठी कुठलाही स्वार्थ त्याग करायला तयार असतात. कर्क राशीचा पती भावनेच्या भरात वाहून जाऊन चुकीची कृती करू नये म्हणून तूळ राशीच्या व्यवहारी चतर पत्नीचे कवच त्याला फसवणुकीपासून, दगाबाजीपासून वाचवते. मनोराज्यातून, कल्पनाविश्वातून जमिनीवर येऊन जीवनाकडे व्यवहारी दृष्टीने बघायला शिकवते. पण त्याचबरोबर जीवनातला आनंद, काव्य, गेयता, सौंदर्य या कशालाही बाधा आणत नाही. तूळ राशीची पत्नी नर्म, विनोदी, हजरजबाबी असते. वेळप्रसंगी विनोदात्मक शैलीने वागून पतीची बाजू राखते. त्याचा मान मोडत नाही, पण व्यवहारही सोडत नाही. आता नको, पुढे केव्हा तरी भरपाई करू, आता इतकेच पुरे, थोडं थांबा, त्यांच्याकडून येऊ दे निरोप, आपणच प्रत्येक वेळी नको पुढाकार घ्यायला. अशी वाक्ये बऱ्याचदा तूळ राशीच्या पत्नीच्या तोंडी असतात. या जोडप्याचा संसार सर्व बाजूंनी सुखाचा होतो, प्रगतिकारक होतो.